धुळे नंदुरबारच्या विधान परिषदेचे आमदार माननीय श्री अमरीशभाई पटेल, एज्युकेशन हब नंतर मेडिकल हब ही शिरपूरची ओळख निर्माण करणारे अमरीशभाई पटेल यांना आपण सन्मानित करावं लोकमत समूहाच्या वतीनं अशी विनंती मी आदरणीय किरणजी अग्रवाल, गौरवजी रस्तोगी आमच्या लोकमतचे आणि त्याच समवेत माननीय नामदार गिरीश महाजन, आदरणीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय अरुणभाई, स्मिताताई आपल्याला सगळ्यांनाच करते। जलक्रांतीचा शिरपूर पॅटर्न राबवणारे आदरणीय आमदार अमरीशभाई पटेल आपल्या दिव्य दृष्टीमुळे शिरपूरचं रूप पालटलेलं आहे आणि बदलत्या काळाची आव्हानं ओळखत आपण एक एक पाऊल पुढे जात आहात। आपल्या भावी कारकिर्दीसाठी आम्ही भरघोस शुभेच्छा देऊ इच्छितो। आदरणीय धुळ्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते गुलाबरावजी, गिरीश भाऊ, आदरणीय दुसरे माझे सहकारी गुलाबरावजी, आदरणीय ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराती, ताईसाहेब, नावचं हे द्या ना, आदरणीय जळगाव लोकसभाचे खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आदरणीय डॉक्टर उल्हास पाटील, आदरणीय अग्रवालजी, आदरणीय सर्व बसलेले सर्व मान्यवर आमदार, माजी आमदार, मला थोडा L5मध्ये ऑपरेशन झालं आहे त्यामुळे मी माफी मागतो, बसून बोलतो आहे। आज आपण लोकमतचे खानदेशचे आयकॉनमध्ये वेगवेगळे समाजामध्ये समाजकार्य केलेले लोकांचा सन्मान करतो आहे। ते सगळे सार्वजनिक जीवनामध्ये आपल्यामध्ये जीवनामध्ये फार मोठं काम केलेलं आहे आणि अशा लोकांचा आपण सत्कार करतो आहे। लोकमतची एक परंपरा आहे, सामान्य माणूस, लास्ट माणूस, त्याच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणे मांडण्याची भूमिका लास्ट 30-35 वर्षापासून मी पाहतो आहे। त्यांनी जे लोकांचा सन्मान केला आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठं काम केलेलं आहे। इथे बसलेले सर्व मान्यवर नेत्याकडनं मी आपल्या जीवनामध्ये अरुणभाई असो, गिरीश भाऊ असो, सगळे लोकांनी आपल्या जीवनामध्ये मोठं काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना जे सत्कार आपण करतो आहे ते योग्य आहे। मी एकच सांगेल, आज आपण सर्व सामाजिक जीवनामध्ये काम करणारे लोक गोळा झालेले आहोत। माझ्याही 35 वर्षाच्या आमदाराने MLC म्हणून फार अनुभव आहे। मी एक आदिवासी एरियामध्ये येतो आणि तिथला सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कसं बदल होईल यासाठी आजची गरज आहे। मला थोडासा आपल्याला या विषयाला बाजूला ठेवून थोडंसं बोलायचं आहे। 2000मध्ये आपल्या देशाची जनसंख्या 100 कोटी होती। 2010मध्ये 2.1 ने 21 करोड लोक वाढले, 121 करोड झाली। 2020मध्ये 1.7 ने वाढली असेल तर अंदाजे 140-42 करोड जनसंख्या झाली आणि आता 6 वर्षानंतर 2030मध्ये या देशाची जनसंख्या 100 कोटीमध्ये मानलो 1.7 ने भी वाढली तर 17 कोटी ते आणि 40 कोटीचे दुसरे 7 कोटी असे 24 कोटी लोक वाढणार आहे। म्हणजे हजारो वर्षामध्ये आपण 100 कोटीवर आलो आणि फक्त 30 वर्षामध्ये 64 करोड मुलांचा जन्म आपण या धरतीवर येणार आहे। जे आपण 100 वर्षामध्ये पाहिलं नाही ते आपल्याला पुढे पाहायला येणार आहे। कारण 64 करोड लोकांच्या जेवण, खावणं, राहणं, त्याचे कपडेपासून, त्याची नोकरीपासून, त्याचं जीवन चालवणं, मला तर वाटतं आहे फार अवघड जीवनमध्ये आपण पदार्पण करतो आहे। नई जनरेशन जी येते आहे
त्याला पुढे जाऊन फार तकलीफ होणार आहे असं माझं मत आहे. आम्ही सर्व जे कार्यकर्ता बसलो आहे, आजच इतकी भूमिका लोकांची येते. रोज सकाळपासून 100-200 लोक आमच्या मागे असतो, वेगवेगळी मागण्या असते, ते कोणीही पूर्ण करू शकत नाही. तर पुढचा काळ कसं येणार आहे ते आपल्या समोर आहे. आणि त्यामुळे जो चॅलेंजेस आपल्या समोर येणार आहे ते फार महत्त्वाचे. या देशामध्ये कितीही प्रयत्न केला तर इतके लोकांच्या एम्प्लॉयमेंट, इतके लोकांच्या या धर्तीवर आलेले मुलांच्या जीवन बदलण्याचं काम हे सामाजिक जीवनमध्ये फार अवघड होणार आहे. आपण जे काम करतो त्याच्याने हे काही बदल होईल असं मला तरी वाटत नाही. अरुण भाई हे सगळं आणि गिरीश भाऊ, हे मला स्वतःला असं वाटतं आहे की पुढच्या जीवनामध्ये फार चॅलेंजेस आहे. आणि सामाजिक कार्यकर्त्याला सगळ्यापेक्षा समाजाचा जो लास्ट माणूस आहे आणि तो जो गरीब माणूस आहे त्याच्या जीवनामध्ये कसं बदल होईल त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना, आज आपण 10% काम करतोय, पुढे जाऊन 40, 50, 100% काम करावं लागणार आहे. 24 तास आहे, 24 तास बी कमी पडेल असं पुढचं जीवन आहे. आणि ते चॅलेंजेससाठी आपण हे जे नवीन जनरेशनचे नवीन मुलं आता पुढे येत आहेत, चांगले आपण सर्व आता रिटायरमेंटची एजमध्ये चाललो आहे. आणि नवी जनरेशन जे येणार आहे त्यांना फार जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये फार बदल करण्यासाठी फार महत्त्वाचं कार्य पुढे करावं लागणार आहे. लोकमत आपल्या हिशोबाने सगळं समोर आणतं आहे, पण आताच्या राज्यामध्ये आताचं सगळं जे आपण पाहतो आहे ते फक्त पर्सनल लेवलवर येऊन गेलेलं आहे. आणि ते पर्सनल लेवलमध्ये बदल करण्याची फार गरज आहे. आपण पाहतो रोज सगळे चॅनल पाहतो आपण, एकाला एक काय म्हणतो, दुसऱ्याला दुसरा काय म्हणतो, पण तो लास्ट गरीब माणूस आहे, सामान्य माणूस आहे, त्याच्याबद्दलची भूमिका दिवसेदिवस बदलत चालली आहे. आणि तो नैराश्यमय होत चालला आहे. आणि त्याला एक दिवस जीवनमध्ये असं काही सुचलं नाही तर या देशामध्ये फार वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे. चॅनल बी, आणि आपण रोज चॅनल पाहतो, सकाळी अर्धा तास तरी पाहतो, आणि त्या सगळ्यामध्ये एक दुसऱ्यावर टीका, एक दुसऱ्यावर वेगवेगळे गोष्ट बोलणे, वाईट गोष्ट बोलणे, त्याच्याने समाजाचं परिवर्तन होणार नाही आहे. मी यासाठी बोलतो की लोकमत त्या हिशोबाने आपण जर त्याच्या लोकमतमध्ये वाचत असेल तर तो लास्ट माणसाची भूमिका मांडतो, लास्ट माणसाचे विचार मांडतो. आणि आपण पेपर वाचणं थोडंसं कमी झालेलं आहे, पण मी असं म्हणतो की पेपर वाचूनच माणसाच्या खरे अर्थाने त्या माणसाची, आखरी माणसाची जीवन कसं चाललं आहे आणि काय करायला पाहिजे, समाजाने काय परिवर्तन करायला पाहिजे त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे असं माझं मत आहे. आमचं जीवन तर आता निघून गेलं. मी 73च्या वयामध्ये आणखी 5-7 वर्ष काम करू, पण नवी जनरेशनने याच्यामध्ये काम करण्याची भूमिका असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोडा वेळ घेतो गिरीश भाऊ आपला सगळ्यांच्याच, त्याच्यामध्ये 3-4 चीजमध्ये ग्रामीण भागामध्ये परिवर्तन आणायला पाहिजे. त्याची जमीनमध्ये पाणी आणायला पाहिजे. हुक अँड क्रूक त्याची जमीनमध्ये कसं पाणी येईल त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे. नवी जनरेशन येते आहे त्याला 2 पायावर मजबूत राहण्याचं शिक्षण कसं आपण देऊ शकू त्याच्यावर लक्ष घालण्याची गरज आहे. हे 2 काम जर आपण ग्रामीण भागात केलं तर सामाजिक जीवनामध्ये बदल आणण्याच्या परिवर्तनमध्ये आपण सगळं समाजाच्या परिवर्तनमध्ये आपण हे करू शकू असं माझं मत आहे. आपण सर्वांनी माझे 2 मिनिट ऐकलं. लोकमतने माझी 2 शब्द बोलायची मला संधी दिली. मी त्यांच्या फार फार आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.